नमस्कार. आज उपवासाची पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. जवळच आषाढी एकादशी आलेली आहे, तेव्हा आषाढी एकादशी निमित्त ही खास उपवासाची पुरी भाजी दाखवते आहे. ही पुरी भाजी इतकी चविष्ट बनते की ज्यांचा उपवास नसेल ते सुद्धा आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि आता हा साबुदाणा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पॅनमध्ये हा भाजून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, हा पुरी भाजीचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता फक्त 2 ते 3 मिनिटासाठी लो गॅसवरती हा साबुदाणा भाजून घेते आहे, त्यामुळे आपली पुरी अगदी छान खुसखुशीत होईल. आता हा साबुदाणा भाजून झाला आहे. हलकासा मी साबुदाणा भाजला आहे, खूप जास्त याचा रंग वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही. हा साबुदाणा भाजून झाल्यावर थंड करायला ठेवला आणि हा साबुदाणा थंड झाला आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आहे आणि याला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. बघू शकता अगदी बारीक पावडर केलेली आहे. आता ही सगळी साबुदाण्याची पावडर मी गाळून घेते आहे, कारण आपल्याला पुरी करायची आहे. यामध्ये जर साबुदाण्याचे छोटे मोठे कण राहिले तर मग पुरी करताना ती फाटू शकते. त्यामुळे सगळं पीठ असं व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता इथे जे जाडं पीठ होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि बाकीचं शिल्लक राहिलेलं साबुदाण्याचं पीठसुद्धा गाळून घेते आहे. आता हे सगळं गाळून घेतलेलं पीठ थोडंसं जाडं आहे, ते मी मिक्सरमध्ये एकदा परत फिरवून घेणार आहे. आणि आता हे परत फिरवलेलं साबुदाण्याचं पीठसुद्धा एकदा गाळून घ्यायचं आहे. पुऱ्या करतोय त्यामुळे आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे, कारण साबुदाण्याचं पीठ जर राहिलं शिल्लक मोठं तर ते फाटू शकते. आता इथे मी बटाटा बॉईल करून घेतला आणि खिसून घेतलेला आहे. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे आणि आता बटाटा आणि साबुदाण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही. बटाट्यामुळे साबुदाण्याच्या पिठाला बाइंडिंग तर येते, पण चवही खूप छान लागते या पुरीची. आता अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण पीठ थोडं थोडं मळत जायचं, त्यामुळे अगदी व्यवस्थित हे पीठ मळले जाते. आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि अगदी याचा स्मूथ गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. या पुऱ्या खायला खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही. बघू शका आता इतकं छान पीठ मळलेलं आहे. साबुदाणा आहे, फुलायला आणखी थोडासा वेळ लागतो. मी थोडंसं त्यावरती पाणी टाकते आहे आणि हे पीठ 15 मिनिटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत आपण उपवासाची भाजी करूया. त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला, त्यावरती तेल टाकलं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं तडतडलं की मग त्यामध्ये हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतली होती, ती हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि आता हिरवी मिरची जिरं छान खमंग झालं की त्यामध्ये 1 बटाटा मी कुस्करून घेतला आहे, बॉईल केलेला. मोठा बटाटा होता त्यामुळे मी एकच घेतलेला आहे. छोटे जर असतील तर मग तुम्ही 2 बटाटे घ्या. आता हा उकडलेला आणि स्मॅश करून घेतलेला बटाटा या फोडणीमध्ये टाकायचा आहे. ही बटाट्याची भाजी अगदी पटकन बनते आणि चवीला अतिशय छान लागते. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा निंबू इथे पिळून घेते आहे. निंबामुळे ही भाजी छान चटपटीत होईल. आता निंबू टाकला आहे त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर टाकली आहे आणि शेंगदाण्याचं मी इथे कूट वापरते आहे, त्यामुळे भाजीला चव छान येईल. आता हे शेंगदाण्याचं कूट सगळं बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवली आहे. लो फ्लेमवरतीच ही सगळी बटाट्याची भाजी करते आहे. आता फक्त 1 मिनिटासाठी मी झाकून ठेवते आहे. वाफ आली की मग आपली ही अगदी पटकन अशी बटाट्याची उपवासाची भाजी तयार झाली आहे. अगदी झटपट ही भाजी होते आणि चवीला अतिशय छान लागते. आता आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे. साबुदाण्याच्या पिठाकडे जाऊया. पीठही छान इथे मुरलेलं आहे. आता त्यामध्ये मी इथे अर्धा चम्मच जिरं घालते आहे. जिरं थोडंसं बारीक कुटून घेतलेलं आहे
आणि जिरंसुद्धा या पिठामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला जर आपण जिरं घातलं असतं तर मग पुऱ्याचा रंग चेंज झाला असता, थोडासा काळपट दिसला असता. त्यामुळे मी आत्ता इथे जिरं घालते आहे. आता अगदी थोडंसं वरती तेल घालते. तेलामुळे ही पीठ हाताला चिकटणार नाही. आता त्याचा छोटासा गोळा घेतला आहे आणि अशा प्रकारे याचा पेढा करून घेतला आहे. आता पोळपाटाला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, त्यामुळे ही पुरी पोळपाटाला चिकटणार नाही. आता अशा प्रकारे मी थोडंसं दाबून घेतलं आहे आणि लाटण्याने ही पुरी लाटून घेते आहे. आता हे साबुदाण्याचं पीठ आहे, त्यामुळे थोडंसं क्रॅक जाते. आता त्यासाठी मी ते एक वाटी घेते आहे. तुम्ही वाटी किंवा कुठलंही झाकणसुद्धा घेऊ शकता आणि वाटीने अशा प्रकारे ही पुरी कट करून घेते आहे. साईडचं जे पीठ होतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता अगदी मस्त याचा आकार आलेला आहे. अशा प्रकारे एकसारख्या पुऱ्या या वाटीने कट केल्यामुळे होतात. आता ही पुरी मी एका प्लेटवरती काढते आहे आणि दुसरीसुद्धा पुरी पहिल्याचप्रमाणे लाटून घेत आहे. या साबुदाण्याच्या पिठाच्या पुऱ्या खायला खूप छान लागतात. यामध्ये आपण बटाटा वापरला आहे, त्यामुळे या पुऱ्यांची चव अतिशय छान लागते आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही. आता ही सुद्धा पुरी लाटून झालेली आहे. वाटीने मी ही सुद्धा कट करते आहे. तुम्हाला इथे मी 2 पद्धतीने या पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. ही झाली आहे पहिली पद्धत. आता ही सुद्धा पुरी पहिल्याचप्रमाणे छान झालेली आहे. आता ही पुरीसुद्धा मी त्याच प्लेटवरती काढते आहे आणि आता इथे दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी अगदी मोठा गोळा घेतलेला आहे आणि याची मोठी पुरी लाटून घेणार आहे. मोठी पोळी आपल्याला लाटायची आहे. बघू शकता ही पोळी लाटून झालेली आहे. आता इथे सुद्धा मी वाटीने या पुऱ्या कट करते आहे. मोठी पोळी लाटल्यामुळे एकाच वेळेस इथे मी 3 पुऱ्या कट करते आहे, म्हणजे आपल्या लवकर या पुऱ्या लाटल्या जातील. आता याचं सुद्धा साईडचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि या सुद्धा पुऱ्या पहिल्याचप्रमाणे अगदी व्यवस्थित झालेल्या आहे. वाटीने कट केल्यामुळे सगळ्या पुरींचे आकार अगदी सारखे होतील आणि पुऱ्या दिसायलाही छान दिसतील. आता सगळ्या पुऱ्या मी याचप्रमाणे लाटून घेत आहे. आता इथे मी तेल छान कडकडीत गरम केले आहे आणि या पुऱ्या आपल्याला लो किंवा मीडियम फ्लेमवरती न करता हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे. पूर्णपणे ह्या पुऱ्या हाय फ्लेमवरती तळायच्या. अशा प्रकारे मी झाऱ्याने वरती तेल टाकलेलं आहे आणि ही पुरी बघू शकता अगदी टम्म फुगलेली आहे. याचा रंगही बघू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे आणि जिरं यामध्ये आपण कुटून घातल्यामुळे पुऱ्यांची चव अतिशय छान लागते. आता दुसरीसुद्धा पुरी मी यामध्ये तळून घेते आहे आणि पहिल्याप्रमाणे थोडंसं झाऱ्याने वरती तेल टाकते आहे. पहिली पुरी पलटवून घ्यायची. दोन्ही साईडनी ह्या पुऱ्या अगदी व्यवस्थित तळून घ्यायचा. या पुऱ्यांचा रंग बघू शकता अगदी सुंदर आलेला आहे. खूप छान पांढऱ्या या पुऱ्या दिसतात. खूप जास्त लाल दिसत नाही. रंग अतिशय छान येतो आणि चवीलाही तितक्याच मस्त लागतात. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, आपल्याला सगळ्या पुऱ्या हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहे. आता पहिल्याचप्रमाणे मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेते आहे. सगळ्या पुऱ्या अगदी मस्त फुलत आहेत. या पुऱ्यासुद्धा मी काढून घेते आहे आणि बाकीच्या शिल्लक राहिलेल्या पुऱ्यासुद्धा अशाच हाय फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहे. एक एक करून मी सगळ्या पुऱ्या तळून घेते आहे. सगळ्या पुऱ्या छान फुललेल्या आहे. आपली ही उपवासाची पुरी भाजी तयार झालेली आहे. बघू शकता पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि बटाट्याची भाजी ही अगदी मस्त चमचमीत तयार झाली आहे. तुम्हाला आजची ही आषाढी एकादशी स्पेशल पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली? अशा पद्धतीने जर तुम्ही उपवासाची पुरी भाजी करत असाल तर ज्यांचा उपवास नसेल ते सुद्धा आवडीने खातात. आजची ही आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची पुरी भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही पुरी भाजीची उपवासाची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि जमेल तितकी मित्रमंडळी सगळ्यांसोबत शेअरसुद्धा करा.